दार उघडं आणि कोणीच आलं नाही त्या रस्त्यात. वाहनं वगैरे एक दोन निघून गेलेलं होते. सुमसामसं पूर्ण लाईन गेलेली. पाडव्याची रात्र, काय अंधारच, चांदणी रात्र नव्हतीच. मॅडमांचा जीव धडधड करायला लागला. काय करा कहू, परत जायचं आणि स्टेशनावर चालायचं. स्टेशनवर बी गेलं तर गाडी निघून गेलेली, रिक्षा निघून गेलं तर रस्त्यावरती पळत कुठं जाणार, अंधार आहे. आणि स्टेशनपासून आपण तर बरेच दूर आलेलो आहे, पळत जाणं बी शक्य नाही. आणि हा पिच्चा सोडत नाही. हळूहळू तो गाडी चालवतच होता. मॅडम झपझप चालायला लागले. मग मॅडमच्या आता लक्षात आलं की मॅडमजवळ फक्त एक पर्स आणि बॅग होती, पण ते बॅगेचे ओझं वाटायला लागलं. फक्त कपड्यांची बॅग. बापरे, काय बितली आपल्यावरती, काय करायचं. घामेघूम होऊन गेला मॅडम पटापट चालू लागल्यात. आणि तो बाजूने चालतो. तो तर ठीक आहे मॅडम, काही हरकत नाही, मी तुमच्यासोबत तुमच्या घरापर्यंत येईन, काही काळजी करू नका, तुम्ही पैदल चला, मी गाडी